हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? सो लास्ट 20 लेक्चर्स वी हॅव स्टार्टेड विथ एंडोक्राइन सिस्टीम. हे तुम्हाला माहीत आहे. सो मेनली आपण ओरल हायपोग्लायसेमिक एजंट हा कंप्लीट केलेला आहे. थायरॉइड अँटीथायरॉइडचा लास्ट पार्ट बाकी आहे. यानंतर आपण कॅल्शियम बॅलन्स हा एक चॅप्टर बघणार आहोत. इफेक्ट ऑफ विटामिन डी, इफेक्ट ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन आणि इफेक्ट ऑफ कॅल्सिटोनिन. व्हॉट इज मीन बाय ऑस्टिओक्लास्ट, व्हॉट इज मीन बाय ऑस्टिओब्लास्ट. ठीक आहे, तर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर होतील. सो या चॅप्टरचा जो रिमेनिंग पार्ट आहे, जो तुमचा रायटिंगचा पार्ट बाकी आहे, तो पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. सो आपण बघितलं सिंथेसिस. ठीक आहे, थायरॉइड अँटीथायरॉइड T3 अँड T4, थायरॉइड अँटीथायरॉइड याच्याबद्दल तुमच्या सगळ्या मेकॅनिझम आय होप क्लिअर असतील आणि असायलाच पाहिजे. एव्हरीवन शुड बी क्लिअर विथ मेकॅनिझम. then you can understand the फार्माकोलॉजी ऑफ ड्रग, पर्टिक्युलर ड्रग, ॲडवर्स इफेक्ट. ठीक आहे, कोणता यूज करायचा, कोणता नाही यूज करायचा. सो यानंतर तुम्हाला थोडा तुमचा स्टडीचा जो रेट आहे तो वाढवावा लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला लेक्चर जो येणार आहे ते पण वाढतीलच. ठीक आहे, कारण टाईम आता कमी आहे, त्यामुळे फास्टली तुम्हाला कव्हर करायचे. आणि साईड बाय साईड तुम्ही मायनर सब्जेक्ट्स मीन्स व्हॉट, की तुमची मायक्रोबायोलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री असेल, PG असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, मेडिसिनल केमिस्ट्री असेल. सो या सब्जेक्टकडे पण तुम्हाला रीडिंग ठेवायची आहे. जसा तुमचा टाईम मिळतोय तसा टाईम तुम्हाला तिकडं द्यायचा आहे. अदरवाईज तुम्हाला सगळं एकदाच मीन्स त्याचा इम्पॅक्ट काय पडेल, की तुम्ही ज्या वेळेला इथं मी तुम्हाला शिकवणार, ज्यावेळेला तुम्ही इथं बायोकेमिस्ट्री स्टडी करणार, त्यावेळेला तुम्हाला काहीच डिफिकल्ट जाणार नाही. तुम्हाला खूप लवकर समजेल की नोट्स कशा बनवायच्या. ज्यावेळेला मी इथं तुम्हाला इथं पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही ऑलरेडी एकदा रीड केलेलं असेल, तुमचे इमिडिएट फायनल नोट्स होऊन जातील. तुम्हाला रिव्हिजनची पण गरज लागणार नाही. ठीक आहे, आणि आपल्या क्लासमध्ये एक खासियत अशी असेल, तुम्हाला हे फील आता नाही होणार, हे फील तुम्हाला नंतर होईल, की फक्त एक कोलॉजी सब्जेक्ट्सला तुम्हाला बाकी स्टुडंटला किमान 20 दिवस लागतात रिव्हिजनसाठी. हे एक सत्य आहे, ही ट्रूथ आहे. बट आपल्या क्लासच्या स्टुडंटला जर तुम्ही प्रॉपर 1 by 1 मी जसं सांगितलं, मी जसं शिकवलं, मी जसं तुम्हाला नोट्स प्रिपरेशनसाठी बोललो, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या असतील, सो तुम्हाला नॉट मोर दॅन 5 days हे लागतील तुमच्या रिव्हिजनसाठी. ठीक आहे, तर हा टाईम असेल तुम्हाला मी, आणि त्या 5 दिवसामध्ये पण तुमच्या कन्सेप्ट हे खूप मोठे असतील. ठीक आहे, तर सगळ्यात मेन आपण बघितलं थायरॉइडचं सिंथेसिस कसं होतं, आयोडाईड हा कसा मध्ये येतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसं आयोडिनेशन होतं, कपलिंग कशी होते, ऑक्सिडेशन होतं, नंतर कपलिंग होते, एंडोसायटोसिस, त्यानंतर रिलीज. ठीक आहे, हे आपल्या सगळ्या मेकॅनिझम क्लिअर झालेले आहेत. सो आता आपल्याला बघायचं आहे त्याचे ड्रग्स. ठीक आहे, सोडियम आयोडाईड जो ट्रान्सपोर्टर आहे त्याचा तो इनिबिटर आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, सोडियम आयोडाईड सिम्पोर्टर, ह्याला तुम्ही असं नाव द्या, सोडियम आयोडाईड सिम्पोर्टर. ठीक आहे, इनिबिटर्स किंवा इनिबिटर्स ऑफ सोडियम आयोडाईड सिम्पोर्टर असं द्या. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स लिहून घ्या. कोणते एक्झाम्पल आहेत? थायोसायनेट्स. ठीक आहे, थायोसायनेट एक आहे, फ्ल्युओबोरेट हा एक आहे. ठीक आहे, परक्लोरेट हे त्याचे इनिबिटर आहेत. ठीक आहे, परक्लोरेट अँड नायट्रेट ऑल्सो कॅन इनिबिट सोडियम आयोडाईड सिम्पोर्टर. आणि हे सगळे अल्टिमेटली काय इनिबिट करतात? डिक्रीज सिंथिसिस ऑफ ठीक आहे T3 अँड T4. ठीक आहे, हे सगळेच ड्रग कसे आहेत? जवळपास हे सगळेच कसे आहेत? टॉक्सिक आहेत. ठीक आहे, जनरली हे थेरापेटिकली यूज केले जात नाहीत, बट क्लासिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. आय होप सगळ्यांना बोर्डवरचं क्लिअर दिसते. ठीक आहे, अदरवाईज आपण विड्थ वाढवू शकतो. ठीक आहे, हे सगळ्यांना क्लिअर दिसतंय. त्यानंतर बघा अजून एक स्टेटमेंट, त्याच्या पुढचं स्टेटमेंट लिहून घ्या, की ह्या दोनमध्ये परक्लोरेट अँड थायोसायनेट जो आहे, परक्लोरेट 10 times more potent than 10 times more potent than थायोसायनेट. ठीक आहे, हे लिहून घ्या, थायोसायनेट. ठीक आहे, त्यानंतर बघा की थायोसायनेट म्हणजे जी काही त्याची ॲक्टिव्हिटी आहे सोडियम आयोडाईड सिम्पोर्टर ब्लॉकिंगची, तर परक्लोरेट 10 times मोर पोटंट आहे ॲज कम्पेअर टू थायोसायनेट्स. ठीक आहे, बट थायोसायनेट्सचं एक ड्रॉबॅक्स लिहून घ्या.
ठीक आहे. थायोसायनाइड्स कॉज लिव्हर डॅमेज, ठीक आहे, किडनी डॅमेज, ठीक आहे, बोन मॅरो डिप्रेशन, ठीक आहे, अँड ब्रेन टॉक्सिसिटी. तर हे झाले याचे ड्रॉबॅक्स, ठीक आहे. त्यानंतर परक्लोरेटचे ड्रॉबॅक्स लिहून घ्या, ठीक आहे. अग्रॅन्युलोसायटोसिस फर्स्ट वन, अँड सेकंड वन अप्लास्टिक ॲनेमिया. सो एक शॉर्ट इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी की ॲनेमिया हे तुमच्या CVSचा टाईप आहे. ॲनेमियावर माझे जवळपास 2 ते 3 लेक्चर आहेत जे तुम्हाला यूट्यूबवर मिळतील, ठीक आहे. सगळ्यांनी ते लेक्चर्स बघा आणि ते ॲनेमियाचे पूर्ण टाईप्स मी तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. सगळेच मॉर्फोलॉजिकल आणि डिफिशियंट ॲनेमियामध्ये नॉर्मोमॉर्फिक, त्यानंतर नॉर्मोक्रोमिक, हायपोक्रोमिक, त्यानंतर हिमोलायटिक ॲनेमिया, सिकल सेल ॲनेमिया, सगळे ॲनेमिया मी तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. सो एव्हरीवन शुड दॅट अटेंड दिस लेक्चर अँड राईट डाऊन इन युअर नोट्स विच इज अंडर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट असेल तुमच्या एक क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात ॲनेमियावर, ठीक आहे. डिक्रीजिंग ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, 1 Hb मॉलिक्युल कॅरीज हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन, हे पण तिथं मी सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर त्याचे बरेच वेगवेगळे पार्ट्स असतील, त्याचे शेप्स असतील, हे सगळं मी त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. तर ते लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहेत, तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. आपल्या क्लासच्या चॅनल्सवर आहे ते APA GPAT नॉलेज, ओके. सो सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी मी आतापर्यंत कधीच बोललो नाही सबस्क्राईब करा, बट मी आता बोलतो आहे कारण दुनिया चलती है जो उसको दिखता है. ही रिॲलिटी आपल्या क्लाससोबत होते की त्यांना असं फील होतं की ह्या क्लासेसमध्ये म्हणजे पॉप्युलॅरिटी नाही, ॲडव्हर्टाइजमेंट नाही, ठीक आहे. तर हे एक माझा ड्रॉबॅक आहे की मला जास्त ॲडव्हर्टाइजमेंट मी त्याच्याकडे जास्त इम्पॉर्टन्स देत नाही, बट तेच लोक कन्सिडर करत आहे, ठीक आहे. आपण ते पण करू. प्रत्येक गोष्टीचा वेळ येतो आणि त्याचा पण वेळ आता आलेला आहे, ठीक आहे. तर हे झालं फर्स्ट वन. सेकंड क्लास तुमचा लिहून घ्या. सेकंड क्लास थायरॉइड सिंथेसिस इनिबिटर. अँड हा क्लास थोडा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये जो तुमचा कार्बिमॅझोल असेल आणि मिथिमॅझोल असेल, यामधून बरेच क्वेश्चन आलेले आहेत. याला थोडं हायलाईट करा, ठीक आहे. हे सगळेच हे जी थायरॉइड सिंथेसिस इनिबिटर आहे, या थायरॉइड सिंथेसिसमध्ये तुमचा एकच एन्झाईम आहे, तो म्हणजे थायरोपरऑक्सिडेज, ठीक आहे. थायरोपरऑक्सिडेज. दिस एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर 3 प्रोसेस. कोणत्या प्रोसेससाठी रिस्पॉन्सिबल आहे हा? ऑक्सिडेशनसाठी पण आहे, ठीक आहे, ऑर्गॅनिफिकेशनसाठी पण आहे, ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि शेवटी काय आहे की हा कपलिंगसाठी पण इम्पॉर्टंट आहे. सो याच्या पूर्ण स्टेप आपण स्टडी केलेल्या आहे. एक एन्झाईम आहे जो एवढ्या प्रोसेससाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याकडे ड्रग पण आहेत, लक्षात असू द्या. कार्बिमॅझोल असेल, ठीक आहे, त्यानंतर मेथिमॅझोल असेल. हे 2 सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आणि या 2वरच तुम्हाला GPATचे क्वेश्चन्स मिळतील. त्यामुळे फास्टली या 2 याच्यावरच तुम्हाला फोकस करून त्याच्यावरचे ड्रग्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर हा जो आहे हा थोडा प्रोपिल, ठीक आहे, प्रोपिल थायोयुरॅसिल याचं काय कॅरेक्टर आहे हे तुम्हाला मी सांगेल. सो वाय इट इज सो मच इम्पॉर्टन्स, बिकॉज याला ॲडिशनल ॲक्टिव्हिटी आहे. सो रीड करत असताना तुम्ही याला कन्सिडर कराल की याच्यात काय ॲडिशनल ॲक्टिव्हिटी आहे आणि ती ॲडिशनल ॲक्टिव्हिटी तुम्हाला GPATला कशी विचारली जाते, ठीक आहे. तर हे ड्रग्स आहेत जे या एन्झाईमला इनिबिट करतात, ठीक आहे. केमिकली हे जे आहेत, केमिकली इट इज रिलेटेड विथ थायोयुरिया, ठीक आहे. थायोयुरियासोबत हे केमिकली रिलेटेड आहे आणि थायोकार्बामेट, ठीक आहे. हे थोडे वर्ड तुम्हाला अजून मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये येतीलच, ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यालाच माहीत आहे, ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे सगळ्यांना माहीत आहे. मेकॅनिझममध्ये तो एन्झाईम इनिबिट केला तर काय डिक्रीज होईल तुमचं. बघा हा जो आहे थायरोटॉक्झिकोसिस, हा जो आहे ही एक कंडिशन आहे, हे तुम्हाला पुढे येणारच आहे, ठीक आहे. ही एक कंडिशन आहे ज्या कंडिशनमध्ये इन्क्रीज होतं तुमचं थायरॉइड सिंथेसिस. अशा कंडिशनमध्ये किंवा इन्क्रीज ज्या वेळेला होतो तुमचा BMR, बेसल मेटाबॉलिक रेट, हे आपण बघितले इन डिटेल कसा असतो तो. जर हा इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये पण तुमचे थायरॉइड सिंथेसिस इनिबिटर हे यूज केले जातात,
ठीक आहे. आणि यांचा जो काम आहे, हे जे थायरोपेरॉक्सिडेज एन्झाईम आहे, हा जो 3 स्टेप तुमच्या कॅटलाइज करतो, या 3 स्टेपला तो ब्लॉक करेल आणि तुमचं सिंथेसिस किंवा तुमचा जो ड्रगचा जो रिलीज असेल, सिंथेसिस असेल तो डिक्रीज करेल. सो याच्यामध्ये बघा, तुम्हाला ॲडिशनल ॲक्टिव्हिटी एक नोट डाऊन करायची आहे, तुमचा प्रोपिल थायोयुरॅसिल. ठीक आहे, तुमचा प्रोपेल थायोयुरॅसिल हा काय आहे? थायोयुरॅसिल हा एक असा ड्रग आहे की जो तुमच्या थायरॉइड सिंथेसिस इनिबिटरमध्ये यूज होतो. ठीक आहे, थायरॉइड सिंथेसिस इनिबिटर म्हणून यूज करतो, इनिबिशन ऑफ थायरोपेरॉक्सिडेज. बट इट ऑल्सो हॅज ॲडिशनल ॲक्टिव्हिटी. प्रोपिल थायोयुरॅसिलला एक ॲडिशनल ॲक्टिव्हिटी आहे की तो तुमचं पेरिफेरल जे कन्व्हर्जन आहे, ठीक आहे, पेरिफेरल जे कन्व्हर्जन आहे T4 to T3 हे पण हा इनिबिट करतो. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड ॲडिशनल ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोपिल थायोयुरॅसिल. सो हे पेरिफेरल जे कन्व्हर्जन आहे, ठीक आहे, हे पेरिफेरल कन्व्हर्जन हा इथं इनिबिट करतोय. सगळ्यांना माहीत असू द्या की हे पेरिफेरल कन्व्हर्जन काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पेरिफेरल कन्व्हर्जन हे आपल्याला माहीत आहे की T3 आणि T4चं रिलेशन आपण बघितलेलं आहे. T3 मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याचा हाफ लाईफ तुमचा कमी आहे, त्याची ॲक्शन लवकर येते, हे सगळ्या कंडिशन आपण स्टडी केलेल्या आहेत. सो इट हॅज टू कन्वर्ट फ्रॉम T4 टू T3 5-D आयोडिनेज हे आपण सांगितले. नॉट मीन्स ओनली 5D आयोडिनेजने केल्यानंतर इनॲक्टिव्ह फॉर्म तयार होतो, हे पण मी डिस्कस केलेलं आहे. सो हे जे इनिबिशन आहे, तुमचा प्रोपेनॉल पण आहे जो की बीटा ब्लॉकर आहे, इथं यूज होतो. ठीक आहे, तुमच्याकडे अजून ॲमिडेरॉन आहे, तो पण इथं यूज होतो. बरेच ड्रग आहे जे तुम्हाला मी देणार आहे, बट यू शुड नो द बेसिक्स. सो प्रोपिल थायोयुरॅसिलसाठी एवढं लक्षात असू द्या, कारण याच्यामध्ये तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, सो आता बघा नेक्स्ट जो पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट तुम्हाला काय करायचा आहे, एक डिफरन्स घ्यायचा आहे दोघांमधला. आणि हा डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. या फार्माकोलॉजीमध्ये जर तुम्ही बघितलात की फर्स्ट टू लास्टमध्ये एकतर मेकॅनिझमवर विचारलं जाईल, ठीक आहे, नाही तर या चार्टवर सगळ्यात इम्पॉर्टंटली क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, प्रोपिल थायोयुरॅसिल अँड नेक्स्ट आहे कार्बिमॅझोल. ठीक आहे, कार्बिमॅझोल. आता एक मिनिट मी तुम्हाला जे आधी जो दिला होता कार्बिमॅझोल आणि मिथिमॅझोल हे 2 आहेत, बट मेथिमॅझोल हा या कार्बिमॅझोलचा ॲक्टिव्ह प्रोडक्ट आहे. ठीक आहे, हा कसा आहे, हा त्याचा प्रोड्रग आहे, लक्षात असू द्या, हा त्याचा प्रोड्रग आहे, एवढं क्लिअर करा इथं. आणि प्रोपिल थायोयुरॅसिल हा इनिशियली स्वतःच ॲक्टिव्ह आहे. सो इथं सगळं क्लिअर होईल. जे काही बाकी आहे ते मी तिथं सांगितलं होतं की ते दोन्ही वेगळे ड्रग्स आहेत, बट हे नाही तसं. ठीक आहे, तुमचा प्रोपिल थायोयुरॅसिल आणि कार्बिमॅझोल हे 2 वेगळे आहेत. कार्बिमॅझोल अँड मेथिमॅझोल हे एकामेकाचे प्रोडक्ट्स आहेत. कसे? कार्बिमॅझोल हा त्याचा प्रोड्रग आहे, त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म हा तुमचा मेथिमॅझोल आहे. ठीक आहे, तरी मी तुम्हाला सांगेल की हाऊ दे आर ॲक्टिंग. बघा फर्स्ट वन बघा की हे कसे आहेत, यांचा जो डोस आहे हा डोस कसा पाहिजे की म्हणजे याचा डोस खूप जास्त लागेल का, कारण हा लेस पोटंट आहे. डोस जास्त लागतो का, कारण लेस पोटंट आहे. तुम्हाला माहीत आहे पोटेन्सी काय असते. पोटेन्सी मीन्स व्हॉट की मिनिमम अमाऊंट ऑफ मिनिमम mg ऑफ ड्रग रिक्वायर्ड टू प्रोड्यूस मॅक्झिमम ॲक्शन, याला म्हणतो आपण पोटेन्सी. ठीक आहे, आता तुम्हाला हे पण मी एकदा सांगितलेलं आहे जनरल फार्माकोलॉजीमध्ये. ठीक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. सांगायच्यातला पोटंट कोण आहे, ABC मधला. ठीक आहे, हा तुमचा A असेल, हा B असेल आणि हा C असेल. ह्या तिन्ही मधला तुमचा जो C आहे हा हायली पोटंट आहे. ठीक आहे, A आहे तो लेस पोटंट आहे ॲज कम्पेअर टू C अँड मोर पोटंट आहे ॲज कम्पेअर टू B. म्हणजे याचं मिनिंग काय आहे की तुमच्या एका ड्रगला मिनिमम मिनिमम अमाऊंटमध्ये किंवा mgमध्ये मॅक्झिमम इफेक्ट जो शो करतो त्याला आपण पोटन्सी म्हणतो. सो आता हा जर ड्रग जर लेस पोटंट असेल तर याचा डोस कसा लागेल, इन्क्रीज करावा लागेल तुम्हाला डोस. ठीक आहे, याचा इन्क्रीज करावा लागेल तुम्हाला डोस. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि याची जी पोटन्सी आहे, याची पोटन्सी आहे 5 टाइम्स मोर पोटंट. ठीक आहे, 5 टाइम्स मोर पोटंट आहे हा तुमचा कार्बिमॅझोल फर्स्ट वन. ठीक आहे, आता बघा की याचा जो प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आहे, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ही कशी आहे, खूप हाय आहे. ठीक आहे, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ही खूप हाय आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगचा अँड त्याच्या म्हणजे क्लिअरन्सचा काय इम्पॅक्ट असतो सांगा मला.
मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. इन्क्रीजिंग प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, डिक्रीजिंग मेटाबॉलिझम, हे आठवतंय का सगळ्यांना? बिकॉज वन्स अ ड्रग अटॅच विथ प्लाझ्मा देन इट इज फार्माकोलॉजिकली इनॅक्टिव्ह. जर तो फार्माकोलॉजिकल इनॅक्टिव्ह असेल सो त्या ड्रगचं मेटाबॉलिझम किंवा त्या ड्रगचं जे काही इनॲक्टिव्हेशन असेल ते होत नाही. बिकॉज ज्या ड्रगला समजा आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, CYP450 ही जी फॅमिली आहे 70% ड्रग हे ह्या एका फॅमिलीनी मेटाबोलाइज होतात. आता या ड्रगला जर एखाद्या ड्रगसोबत जर समजा अफिनिटी असेल तर ही अफिनिटी कशाच्या सोबत असते? त्याच्या स्ट्रक्चर सोबत असते. लक्षात असू द्या, त्याच्या स्ट्रक्चर सोबत असते. जर तुमचा एखादा एक्स ड्रग आहे हा तुमच्या प्रोटीन सोबत जर बाइंड होत असेल तर काय होईल की तुम्हाला माहीत आहे की याचं मॉर्फोलॉजिकल चेंजेस येऊ शकतात आणि हे मॉर्फोलॉजिकल चेंजेस त्याची अफिनिटी या मेटाबॉलिझम जो एन्झाईम आहे याच्यासोबतची लॉस्ट होते आणि त्यामुळे त्याचं मेटाबॉलिझम होत नाही. सो हाय प्रोटीन बाइंडिंग डिक्रीज मेटाबॉलिझम. जर मेटाबॉलिझम जर डिक्रीज होत असेल, ठीक आहे, मेटाबॉलिझम जर डिक्रीज होत असेल तर काय होईल की तुमचा क्लिअरन्स पण डिक्रीज होईल, तुमचा ड्युरेशन ऑफ टाईम हा इन्क्रीज होईल. ठीक आहे, इन्क्रीज ड्युरेशन ऑफ टाईम हा इन्क्रीज होईल. ठीक आहे, याचे कसे आहेत की लेस प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आहे. ठीक आहे बघा, आणि याचा जो प्लाझ्मा TF आहे, एक मिनिट, लेस बाउंड, हायली प्रोटीन बाउंड प्लाझ्मा TF 1 2 एक आय थिंक KD त्रिपाठीमध्ये रॉंग दिलेला आहे त्यांनी की त्यांचा प्लाझ्मा TF हा त्यांनी लेस बाउंड, प्लाझ्मा TF हा त्यांनी मोर दिलेला आहे. बट मी इथं क्लिअर करेल तुमचं या ठिकाणी याचा T12 इथं तुम्हाला लक्षात असू द्या. नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला हे मी सांगेल की T12 चा किती आहे आणि याचा TF हा किती आहे. ठीक आहे, याच्यावर आपण डिस्कस करू. बट यानंतर अजून याचा तिसरा पॉईंट लिहून घ्या. याचा तिसरा पॉईंट की नो ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स. याचा जो ॲक्टिव्ह मेटाबोलाइट आहे तो सांगेल तुम्हाला. तो ॲक्टिव्ह मेटाबोलाइट आहे तुमचा मेथिमॅझोल. ठीक आहे, तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुमच्या GPATला विचारला जातो मेथिमॅझोल. ठीक आहे, मेथिमॅझोल हा त्याचा ॲक्टिव्ह मेटाबोलाइट आहे. ठीक आहे, त्यानंतर हा एक पॉईंट, हे दोन पॉईंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. इनिबिट पेरिफेरल कन्व्हर्जन, हे मी तुम्हाला सांगितलं, इनिबिट पेरिफेरल कन्व्हर्जन. त्यानंतर ह्याच्यानं पुढे लिहून घ्या, डू नॉट इनिबिट किंवा डझंट हॅव एनी ॲक्टिव्हिटी ऑन पेरिफेरल, इनिबिशन ऑफ पेरिफेरल कन्व्हर्जन ऑफ T4 to T3. ठीक आहे, हे पॉईंट्स दोन इम्पॉर्टंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि बाकीचे जे पॉईंट आहेत, ठीक आहे, आता बघा की हा तुमचा हे दोन्हीही मिल्कमध्ये सिक्रेट होतात. हे दोन्हीही लक्षात असू द्या, दोन्हीही तुमच्या प्लॅसेंटाला क्रॉस करतात. बट हा लेस क्रॉस करतो. ठीक आहे, लेस क्रॉस प्लॅसेंटा. ठीक आहे, बट दोन्ही क्रॉस करतात, लक्षात असू द्या. अँड सिक्रेटेड इन मिल्क, हे पॉईंट्स तुम्हाला माहीत पाहिजे. अँड हा लार्जर आहे म्हणून हे ड्रग कसे असतात, कॉन्ट्रा इंडिकेट असतात प्रेग्नन्सीमध्ये. ठीक आहे, मिल्क सिक्रेशन करता, मिल्कमध्ये यांचं सिक्रेशन होतं. ठीक आहे, तर हे झाले त्याचे काही पॉईंट्स. बघा आता जो पुढचे जे पॉईंट्स आहेत याचे अनवॉन्टेड इफेक्ट्स आहेत. अनवॉन्टेड इफेक्ट्समध्ये फर्स्ट वन बघा की प्रोपिल थायोयुरॅसिल हा हेपॅटोटॉक्सिक आहे. फर्स्ट वन. ठीक आहे, अँड यांनी सांगितलेलं आहे की प्रोपिल थायोयुरॅसिल हा हेपॅटोटॉक्सिक आहे. तर त्याच्या जर तुम्हाला हा यूज करायचा असेल तर याच्या बदल्यामध्ये तुम्हाला कोणता यूज करायचा आहे, तुम्हाला मेथिमॅझोल. ठीक आहे, मेथिमॅझोल यूज or prefer over the propyl thiouresil because propyl thiouresil having unwanted effect, that is बघा की हे जे आहे की म्हणजे याची टॉक्सिसिटी तुम्हाला समजली. ठीक आहे, त्यानंतर बघा की अजून एक मोस्ट डेंजरस जो अनवॉन्टेड इफेक्ट आहे तुमच्या ह्या ड्रगचा. ठीक आहे, न्यूट्रोपेनिया. ठीक आहे, न्यूट्रोपेनिया अँड अग्रॅन्युलोसायटोसिस. सो हे दोन आहेत. त्यानंतर रॅशेस, हे मायनर इफेक्ट आहेत रॅशेस.
ठीक आहे, हेडेक असेल, जॉन्डिस असेल, हे 2 to 25% हे दिसून येतात. सो हे इम्पॉर्टंट त्याचे कॅरेक्टर्स जे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा याचे युजेस तुम्हाला माहीत आहेत. युजेस हा ज्या वेळेला हायपर सिक्रिशन होतं थायरॉइड सिंथेसिसचं त्या कंडिशनमध्ये हे यूज केले जातात. ठीक आहे, अँड बघा युजेस लिहू शकता तुम्ही. कंट्रोल थायरोटॉक्झिकोसिस या कंडिशनमध्ये हे यूज केले जातात विथ ग्रेव्स डिसीज. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, टॉक्झिक नोडुलार गॉयटरमध्ये हा यूज केला जातो. हे ड्रग सगळे यूज केले जातात. ठीक आहे बघा, अँड हे जे म्हणजे ॲक्च्युली हे ड्रग कसे आहेत, हे प्रेग्नन्सीमध्ये कसे आहेत, कॉन्ट्रा इंडिकेट आहेत. ठीक आहे, कॉन्ट्रा इंडिकेट आहेत एक्सेप्ट फर्स्ट ट्रायमिनिस्टर, की फर्स्ट जे 3 महिने आहेत त्यामध्ये हे यूज करू शकतो आपण टू ट्रीट हायपरथायरॉइडिझम. हे पण एक पॉईंट आहे जो क्लिअर करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा की जो नेक्स्ट जो तुमचा क्लास आहे तो म्हणजे तुमचा थायरॉइड हार्मोन रिलीज इनिबिटर. ठीक आहे, रिलीज इनिबिटरचे ड्रग आहेत तुम्हाला माहीत आहे. सोडियम आयोडाईड आहे. ठीक आहे, सोडियम आयोडाईड आहे, पोटॅशियम आयोडाईड आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ पोटॅशियम आयोडाईड, त्याला आपण लुगॉल्स सोल्युशन म्हणतो, हे विचारलेलं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, हे विचारतात लुगॉल्स सोल्युशन हे काय आहे, की हे सॅच्युरेटेड पोटॅशियम आयोडाईडचं कॉन्सन्ट्रेटेड सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, त्याला आपण लुगॉल्स सोल्युशन म्हणतो. हे सगळे ड्रग कुठे यूज होतात, हे ॲक्च्युली यांना फास्टेस्ट ॲक्टिंग, हे सगळ्यात फास्ट ॲक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग आहेत. फास्टेस्ट ॲक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग. ठीक आहे, फर्स्ट हे क्लिअर करा. त्यानंतर हे सगळेच कॉन्ट्रा इंडिकेट आहेत तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये हे सगळेच कॉन्ट्रा इंडिकेट आहेत. अँड तुम्हाला माहीत आहे की आयोडीनचा अजून एक यूज आहे. आयोडीन आपण कुठं अप्लाय करतो, आयोडीन तुम्हाला जर समजा काही कट वगैरे असेल तिथं आपण आयोडीन अप्लाय करतो. अँटीसेप्टिक याची ॲक्शन आयोडीनच्या अँटीसेप्टिक अँड एक्सपेक्टरंट, लक्षात असू द्या. हे नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन्स अँड नॉट सुटेबल फॉर प्रेग्नेंट वुमन, हे पण लक्षात असू द्या. सो यांचा जो मेकॅनिझम आहे हे सगळे काय करताय, डिक्रीज करताय T3 अँड T4 रिलीज, ही त्यांची आहे मेकॅनिझम. T3 T4 रिलीज हे डिक्रीज करतात. सो याचे जे अनवॉन्टेड इफेक्ट आहेत, हे अनवॉन्टेड इफेक्ट बघा, स्वेलिंग ऑफ लिप्स हे फर्स्ट अनवॉन्टेड इफेक्ट आहे. त्यानंतर अँजिओ एडेमा तेच कंडिशन आहे. ठीक आहे, त्यालाच म्हणतात आपण. त्यानंतर फिवर असेल, जॉईंट पेन असेल, तर हे त्याचे ॲडवर्स इफेक्ट आहेत. ठीक आहे, जर तुम्ही कन्झम्पशन केलं तर आयोडिझम. ठीक आहे, कंटिन्युअस जर याचं तुम्ही कन्झम्पशन करत असाल तर हा एक ॲडवर्स इफेक्ट आहे जे तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, तर हे आहे त्याचे काही ड्रॉबॅक्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो सोल्युशन आहे तुम्हाला आयोडीन म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला आयोडाईडच म्हणा, याची पण ट्रीटमेंट दिली जाते. आयोडीनची ट्रीटमेंट दिली जाते थायरॉइड सिंथेसिसमध्ये. ठीक आहे, इनिबिटर म्हणून बघा की हे जे आहे आयोडीन, हे विवोमध्ये याचं कन्व्हर्जन होतं आयोडाईडमध्ये. ठीक आहे, आणि हा आयोडाईड तुम्हाला माहीत आहे की तुमचं जे आयोडाईडमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. सो हे एक त्याची पाथवे आहे की तो याचं कन्व्हर्जन आयोडीनमध्ये होऊ देत नाही, हा याचा एक इम्पॅक्ट आहे. आणि सेकंड याचा मीन्स हे मेकॅनिझम क्लिअर नाहीत, बट सेकंडली लक्षात असू द्या की हे डिक्रीज करतात. ठीक आहे, डिक्रीज करतात H2O2 कॉन्सन्ट्रेशन, H2O2 आयन्स, जी काही तुमचं सोल्युशन आहे हायड्रोजन परऑक्साईडचं, तर हा ऑक्सिडेशनच्या प्रोसेससाठी लागतो. सो याला 2 मेकॅनिझम आहेत, एक तर हा इनिबिट करेल आणि हा इनिबिट करेल, लीड्स टू डिक्रीज T3 अँड T4 सिंथेसिस. तर ही आहे त्याची मेकॅनिझम, जे H2O2 जनरेशन हे डिक्रीज करतील, लीड्स टू डिक्रीज ऑक्सिडेशन प्रोसेस अँड तुमचं म्हणजे जे काही सिंथेसिस असेल ते तुमचं थांबेल. सो हे एक मेकॅनिझम आहे याची. बट याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, लक्षात असू द्या. याचे पण काही ॲलर्जिक कंडिशन आहे. ठीक आहे, ॲलर्जिक कंडिशन आहे यामुळे येणारी. फर्स्ट वन ॲलर्जिक कंडिशन. त्यानंतर लॅक्रिमेशन हा एक ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, त्यानंतर कंजक्टिव्हिटीज हा एक ड्रॉबॅक आहे. तर हे काही ड्रॉबॅक आहेत जे तुम्हाला
ह्या ड्रगसोबत बघायला मिळतील. अँड हे तुमचा फक्त रायटिंगचा पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे थोडा इम्पॉर्टंट, हे एवढं जास्त इम्पॉर्टंट नाही त्यामुळे आपण फास्टली घेतोय. नेक्स्ट जो आहे तो थोडा याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे पेरिफेरल कन्व्हर्जन इनिबिटर जो आहे तुमचा पेरिफेरल कन्व्हर्जन इनिबिटर T3 आणि T4. ठीक आहे, तर हे कन्व्हर्जन होतं तुमच्या 5' डिआयोडिनेज ह्या ड्रगनी. तर याच्यासाठी जी ड्रग्स आहेत, बट आता लक्षात ठेवा की हा एक त्याचा फॉर्म आहेच, बट अजून दुसरे फॉर्म आहे त्याच्यामध्ये टाईप 2. ठीक आहे, टाईप 2 डिआयोडिनेज आहे, टाईप 1 आहे आणि टाईप 3 आहे. D2, D3, D1 आणि D3 असे पण आहेत, बट ते आपल्या साठी इम्पॉर्टंट नाहीत. हा 5' डिआयोडिनेज आहे जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुमचं कन्व्हर्जन ऑफ हे आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे T4 to T3. सो यासाठी आपल्याकडे जे ड्रग आहे तो म्हणजे आपल्याकडे हा प्रोपिलथायोयुरॅसिल. प्रोपिलथायोयुरॅसिल बट नॉट मेथिमॅझोल. लक्षात असू द्या, मेथिमॅझोल हा प्रोपिलथायोयुरॅसिल हा मेन ड्रग कुठला आहे तुमच्या सिंथेसिस इनिबिटरमधला आहे, बट तो इथं पण यूज होतो, इनिबिट करतो. ठीक आहे, बट हा जो इनिबिट करेल की हे कन्व्हर्जन तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर तुमच्याकडे अजून कोणता आहे, हा प्रोपिलथायोयुरॅसिलला ॲडिशनल ॲक्टिव्हिटी आहे की हा D1ला इनिबिट करतो ॲडिशनली, लक्षात असू द्या. त्यानंतर तुमच्याकडे अजून आहे आपल्याकडे अँटी अरेथमिक ॲमिओडेरॉन हा ड्रग आहे. ॲमिओडेरॉन आहे हा तुमचा ॲमिओडेरॉन हा तुमच्या टाईप 1 अँड टाईप 2 साठी पण इनिबिट केला जातो. टाईप 1 टाईप 2 हा बोथ तो इनिबिट करतो. त्यानंतर आपल्याकडे प्रोपेनॉल असेल. ठीक आहे, प्रोपेनॉल या ठिकाणी तुमचं इनिबिट करेल हाय डोसमध्ये T3 to T4, T4 to T3 जे कन्व्हर्जन आहे हा प्रोपेनॉल हाय डोसमध्ये, एक्सेप्ट त्याच्या पुढे एक्सेप्ट पण लिहून घ्या ब्रेन आणि पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, या ठिकाणी तो कन्व्हर्जन इनिबिट करत नाही, ब्रेन अँड पिट्युटरी ग्लँड. तर हे झाले त्याचे काही बेसिक कॅरेक्टर्स. लक्षात असू द्या, हे तुम्हाला स्टडी करायचे, हे तुम्हाला दिसेल की तुमचा जो याचं 1 मिनिट अजून याला आपण डिटेलमध्ये घेऊ. ठीक आहे, हा जो आहे तुमचे टाईप 2 डिआयोडिनेज जो आहे टाईप 2, या ठिकाणी तुमचा 5' जो होता, ठीक आहे, हा वेगळा आहे जो तुमचं इनिबिशन करेल, कन्व्हर्जन करेल. हा टाईप 2 मध्ये फर्स्ट वन आहे याचा D2, D3 अँड D1 फॉर्म आहे. ॲक्च्युली बघा की यामध्ये काय होते की तुमचा D2 जो आहे तो D2 टाईप 2 डिआयोडिनेजमध्ये D2, D3 आणि D1 हा तुमचा जो D2 आहे हा जनरेट करतो ओनली T3. D3 जो आहे तो ओनली जनरेट करतो तुमचा रिव्हर्स T3. ठीक आहे, आणि हा जो D1 आहे हा रिस्पॉन्सिबल आहे तुमचा बोथ जनरेशन ऑफ T3 अँड T4. हे फक्त तुमच्या बेसिकसाठी हे आय थिंक KD त्रिपाठीमध्ये दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. बट याचे इनिबिटर कोण आहेत, प्रोपिलथायोयुरॅसिल तो 5' इनिबिटर तर आहेच, बट तो हा पण इनिबिट करतो. त्यानंतर तुमचा ॲमिओडेरॉन आहे हा तुमचा 1 आणि 2 याला पण इनिबिट करतो, 1 फॉर्म आणि D फॉर्म 3 फॉर्म याला दोन्हीला तो इनिबिट करतो. हे लक्षात असू द्या, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर याचे जे ॲडज्युव्हंट जे ड्रग आहेत, ॲडज्युव्हंट ड्रग म्हणजे याच्यासोबत कोणते ड्रग दिले तुम्हाला माहीत आहे की जो तुमचा थायरॉइड जो हार्मोन आहे तो तुमच्या हार्टमध्ये इन्क्रीज करतो, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, ट्रिमर्स वगैरे. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण बीटा ब्लॉकर देतो. ठीक आहे, टू अवॉइड दिस ॲडवर्स इफेक्ट. सिम्पॅथॅटिक इफेक्ट जी आहे थायरॉइड थायरो, ठीक आहे, थायरोटॉक्झिकोसिस हा ह्याच्या कंडिशनमध्ये कंटिन्युअस हार्ट रेट इन्क्रीज होतो, जो T3 आणि T4 मी ही मेकॅनिझम दाखवलेली आहे. तर ते इनिबिट करण्यासाठी आपण प्रोपेनॉल बीटा ब्लॉकर देतो. कोणते बीटा ब्लॉकर देतो, प्रोपेनॉल असतील, ठीक आहे, इस्मोलॉल असतील, ठीक आहे, ॲटेनॉल असतील, तर हे आपण बीटा ब्लॉकर देतो याच्यासोबत. ठीक आहे, त्यानंतर याच्यासोबत आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर पण देऊ शकतो, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर याच कंडिशनला रिव्हर्स करण्यासाठी. त्यानंतर बघा स्टेरॉइड्स एक कोणत्या कंडिशनमध्ये दिली जातात, स्टेरॉइड्स हे ग्रेव्ज, ठीक आहे, ग्रेव्ज ऑप्थॅल्मोपॅथी ही एक कंडिशन आहे की जे आयलिड असतात त्याची स्वेलिंग होते. त्या कंडिशनमध्ये कधी होते ती, ज्या वेळेला थायरॉइड हार्मोनचं सिंथेसिस इन्क्रीज होतं त्या कंडिशनमध्ये हे स्टेरॉइड्स दिले जातात. सो हे सगळे छोटे छोटे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तुमच्याकडे काही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसमध्ये आयोडीन 127 असेल, ठीक आहे, आयोडीन 131 असेल, तर हे सबस्टन्स. त्यानंतर आयोडीन 125 आहे, बरेच आहेत. ठीक
ठीक आहे. आयोडीन 131 याचा जो हाफ लाईफ आहे ते लिहून घ्या. हा 8 डेजचा असतो आणि हे विचारलेलं आहे. आणि ह्याची ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला माहीत आहे, डिस्ट्रॅक्शनसाठी हा यूज केला जातो. थायरॉइड हार्मोनचे जे फॉलिकल्स आहेत त्याला डिस्ट्रॅक्ट केले जातात बाय एक्सटर्नल इमिशन. तुम्हाला माहीत आहे ते बाहेरून आपण त्याला काय करतो, एक असे म्हणजे रॅडिकल्स